एक मोठी बातमी आपल्या समोर येते. शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार. सुप्रिया सुळेंकडून घोषणा. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यात आलेलं आहे. तर संजय राऊत यांनी ट्विट करून महाविकास आघाडी एक राहील असं म्हणत शरद पवारांच्या नावाला पाठिंबा असल्याचं सुचवत आहे. त्यामुळे शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून कोणाचे नाव निश्चित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ कमी असतानाही ज्येष्ठ नेते म्हणून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या नावाची घोषणा केली. तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेना पक्षाचे आभार मानले. दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सभागृहात येणार नाही. त्यामुळे उद्या कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवारी अर्ज भरतानाची गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्षाचे माननीय शिवसेना पक्षाचे आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक गटाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना जी साथ दिली त्याबद्दल अंतःकरणातून मी महाविकास आघाडीच्या सगळ्या आमच्या मित्र पक्षांचे आभार मानते. सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, प्रियंकाजी, खडगे साहेब, वेणुगोपालजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत साहेब, अरविंद साहेब, सगळेच आमचे सहकारी या सगळ्यांनीच आणि देसाईजी, सपकाळजी, बंटीदादा असतील, विजय भाऊ असतील, जोशी भाऊ असतील, सगळ्याच काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे त्यांच्यावर गेले अनेक दशक आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय जयंत पाटील साहेब आणि मी माननीय उद्धवजींना जाऊन त्यांची भेट घेतली. 2 तास सविस्तर खरं तर अनेक जुन्या आठवणी आहे. घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याचा आम्हाला संधी मिळाली. आणि त्यानंतर आज पाहण्यासाठी विधान भवनामध्ये उपस्थित आम्ही सगळे जाणार आहोत फॉर्म भरायला. आदरणीय पवार साहेबांचा आम्ही ऑप्शन चेक करतोय की काय काय कसं कसं करता येईल. पण तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि डॉक्टरांनी जी एवढी चांगलं काम केलं त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि पुढच्या काही दिवसात ते तुम्हाला माहिती आहे की ते किती उत्सुक असतात बाहेर जाऊन दौरे करण्यासाठी. लवकरच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कामाला लवकरच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.